या काय तर बघा अंगणेवाडीची जत्रा, आर्ट आणि आर्टिस्ट. अजून अजून काय काय येतं तुका? डान्स डान्स येतो, दाखव रे दाखव. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आपण आहोत मुंबईमध्ये आणि लग्नानंतर पहिल्यांदाच मुंबईत आलोय. तर बऱ्याच जणांजवळ जायचं राहिलं आहे, तर आज आपला दौरा सुरू होतोय. आज आपण चाललोय निर्मिती काकीकडे आणि तिकडून नंतर जयदीप काकांकडे पण जायचं आहे. बघूया, आधी जयदीप काकांकडे जाऊ आणि नंतर निर्मिती काकींकडे जाऊ. तर अशा प्रकारे आमच्या दौऱ्याला सुरुवात होते आणि बघूया अजून कोणाजवळ गेलो तर ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आम्ही चाललोय. सावी आहे, वहिनी आहे आणि दादा आहे. आणि मगाशी मी जे शर्ट घातलं होतं ते हिनं बदलायला सांगितलं. नाही, ते चांगलं नाही दिसत होतं. ती बोलते ते चांगलं नाही दिसत होतं, पण मला ते चांगलं वाटत होतं. दोनच आणलेले. तुम्हीच सांगा आता, या बारा होता काय मग असं बारा होता. स्टेशनला पोचलोय. आता बघूया, वरच्या साईडला गर्दी कमी आहे, दादर साईडला. आपली लोकल आली, गर्दी कमी आहे. अरे पाठीमागे हा गर्दी, दिवाळी फिरणारे असं वाटतं. या काय तर बघा अंगणेवाडीची जत्रा. तर आता आम्ही जयदीप काकांकडे पोचलोय आणि काकी इकडे सँडविच बनवत आहेत. का? तरी मला वास येतोय. तेव्हाच तू आतमध्ये येईल. सँडविच समृद्धी काकी. तर सँडविच आलंय. घेत अर्धा घेत येणार आहे तुला सॉस. खाता बघा बस. ओके, मस्त पैकी सँडविच खाऊया. संपला. मस्त होता, मस्त केले काकीने. सांगू नका मला बनवायला. बनव, काकीकडून शिकून घे आणि बनवशील. सोप्या उकळलेलं बटाटा आणि काय होतं, मिरची, आलं लसूणची पेस्ट. मी आलं लसूण मिरची एकत्र वाटते. हा, मग ती पेस्ट. परत सिमला मिरची बारीक चिरून, गाजर किसून आणि मीठ. मग ते सगळं आपलं मिश्रण तयार झालं. आणि ब्रेडच्या स्लाइसला, एका स्लाइसला बटर लावायचं, अमूल बटर, आणि दुसऱ्या स्लाइसला पिझ्झा पास्ता सॉस असतो ना रेड कलरचा, तो, आणि स्लाइस चीज. चल आता घराकडे जाऊन करूच गावात. एकदम सोपं. ओके, तर काकांनी हे टॉयज काढले, त्यांना काय बोलतात? प्लशीज. प्लशीज. हे सगळे काश्मीराने बनवलेत. डायनासॉर. मस्त, खूप सारे आहेत ना. बाकीचे कुठे गेलेत ते? म्हणजे वेगवेगळे जे अॅनिम्स असतात ना, अॅनिमेस, त्याच्यावर ना ती बनवते. ओके, कार्टून कॅरेक्टर खूप सारे सगळे. ऑर्डर घेते. हा, ऑर्डर पण तिची वेबसाईट आहे. अच्छा, त्याच्यावर काय नाव आहे? त्याच्यावर मन सेन्स काउन्सिलिंग. ओके, सुंदर सुंदर. किती आहेत? मस्त. आणि एक बॅग आहे. बॅग दाखवते. मस्त, भारीच. आणि स्केच पण बनवते ना? हा, स्केच पण बनवते. तिकडे ठेवलेलं कुठे आहे ते काकांचं? भारीच काढले. ते ठेव.
एकदम हुबेहूब. हे त्याच्या 60व्या बर्थडेची पार्टी केलेली ना हा. तेव्हा तिने काढलेलं. काकांचं स्केच काढलंय सेम टू सेम. मस्त. काश्मीर आणि बिल्डिंग मध्ये पण चित्र काढली आहेत ही बघा, टॉम अँड जेरी. मस्त. आर्ट आणि आर्टिस्ट. अरे वा वा मस्त काश्मीर एक मिनिट काय दाखवलं? मस्त. कासव आता दीदी आली ना बेंगलोरवरून की ये मग. ए बाळा, येणार कधी आहे? तिला त्याला ते हे दाखव ना तू बुके बनवलास ना तो दाखव. ओके. सॉलिडच केलाय तो माहिती आहे, हा. असा उंच आहे. हा. वा. तुलीप. बघितली आमची वा वाडी, मस्त. त्यांचा किल्ला आहे. खरी वाटतायत. हा हा. आता अरे वा मस्त आहे. ती दीदी आलेली ना छोटीशी, तुला. तिच्या पप्पाने बनवला. चला आता आम्ही निघतोय पुढे. आता गावी कधी? हा? गावी. गावाला आता एवढ्यात नाही बाबा, बघूया आधी ओमकारचं लग्न वगैरे होऊ दे. हा हा. हा. ओके चला. बाय. चला आता आम्ही पुढे चाललोय. वाटलंय. हो आम्ही पण पहिल्यांदाच आलो इकडे. होय, होय. आता आपल्याला जायचंय निर्मिती काकींकडे. चला तर आम्ही आता विक्रोळीला पोहोचलोय परत. निर्मिती काकींच्या तिकडे आम्ही काय शूट नाही केलं, फक्त फोटो काढले. तर इकडे बघा विक्रोळीला ना मस्तपैकी देवीची प्रतिकृती लावली आहे आणि लाइटिंग बघा दिवाळीची. झगामागा माझ्याकडे बघा. भारी आहे ना लाइटिंग. सगळेजण फोटो काढूसाठी इले होते. सगळीकडे फोटोशूट चालू आहे. तर आज दुसरा दिवस आहे आणि आज आपला दौरा आहे भांडूप. आणि मी आज दुसरा टी शर्ट घातलंय. चला रे दादा पण येतात. तर आता आम्ही रूपाताई जवळ पोहोचलोय आणि शर्विल स्केटिंग दाखवणार आता आपल्याला. आता दाखव. गेलो काय. अजून अजून काय काय येतं तुका? डान्स डान्स येतो. दाखव रे दाखव. आलोनी बोलाक नाही. गावाला गेला आज एवढा हा. अजून काय येता? अभ्यास. तर हे काय बोलतात? आलं ना कटलेट. कटलेट. फक्त खावचं माहिती. कटलेट. कोणाचं चित्र आहे? हा कोणाचं? नरसिंहा दाखव. आणि त्याचं चित्र आमचं दाखवते थांब ना. नरसिंहा दाखव. हा आता आमचं दाखवते नरसिंह. तुका काय आता? तोंड हे काय तोंड आम्ही बनवते तोंड हे तोंड हे काय हा ते हे असे मशीन दिसतं. हे असं असतं किंवा माणूस वाटतोय. माणूस माणूस वाटते. माणूस 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 वाटते. माणूस केस असतात. पाचच केस होते का? 7. मी कसं ओरडतो ते केस मी असं नाक काय त्याचा? आता काय हे काय मी केस असे बनवतो. काय काढलं इथं? बॉडी अशी असते. ते मी तुला दाखवते. मी अजून कसे केस काढते ती. अरे वा छान काढले.
स्लिम ट्रिम. आणि जाड असेल तर हा असं मोठा माणूस असेल तर हा एकदम स्लिम ट्रिम काढला ना तू. ते मी तुला दाखवते मी केस कशी काढते. असं तोंड करते आणि हो हा काय छान आहे बघ. चला बाय बाय. चला बाय बाय. शांतीनगर मालूम है ना आपको? मैं उधर जाता हूँ, शांतिनगर में जाता हूँ। अच्छा शांतिनगर में तो अच्छा है. मैप की क्या जरूरत ही नहीं है तो. वहाँ मैं क्या जाने मुला चालू मैं उधर रहता हूँ महाराष्ट्र तिकडचेच असेल. आता आपण चाललोय मुलुंडला याच्या आत्याजवळ. कारण हे लवकर गावी जाणार आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं आताला एकदा भेटून जाऊया. मग त्याच्यासाठी आम्ही आता मुलुंडला जातोय. कारण मी नंतर शाळेला जाणार आहे. कारण मी सोमवारी जाणार आहे गावी. यस आता लगेच जाऊन येतो. संडे रात्रीची तिकीट आहे. ओके आता जाऊन येऊया म्हणजे भेटू. तर आता मी ठाण्यात पोहोचलोय आणि काकी आणि दादा भेटलाय. तुमचं गाव? रायगड. अरे वा. अच्छा व्हिडिओ बघतात लगेच तिकडून बघितलं आणि इकडे आले. थँक्यू. बरं वाटतं आम्हाला शिकून भेटले की. काढा. तर आता आतेकडे पोचलोय आणि सगळे वाघ अशी बसली आहेत. आणि तो काळ तोंड लपवता. हा तोंड लपवताय. तुझ्या काय वाकण बघत हा तुझं काय माझं काही नाही. तर हे बघा फराळ दिल्याने खाव आणि हा ठोसता आणि हे असेच बसून राहिले. मी खाल्लंय. एकच समजलं. खाल्लंय त्यांनी पण खाल्लंय. आम्हाला चकली आवडते म्हणून आम्ही चकली पण खातो. पोहेच होतच तर सांग लग्नाच्या आधी. हा मी लग्नाच्या आधी हयच होतय. हैसूनच रवान काम करत होतय आतेकडे. आणि काय असं होतं. होय मी असंच बोलतोय. आणि मग क्रॉप करत की डायरेक्ट नाही मी जसा आहे तसंच राहतोय. मी असंच बोलतोय. काय दाखव नाही थांब जरा थोड्या वेळाने दाखवते. सांग आता सांग. हा सांग काय ता. ऐतिहासिक गोष्ट दाखवणार होती पण नंतर दाखवते. चालत. तर मित्रांनो आजच्या दिवसाचा दौरा आपला संपलेला आहे. आता चाललोय परत विक्रोळीला. तर आता संध्याकाळी कुठे जायचं नाही आहे. उद्या आपल्याला जायचं डोंबिवलीला. आज लक्ष्मीपूजन आहे. उद्या डोंबिवलीचा दौरा आहे. तिकडे आपण काही मित्रांना भेटणार आहोत. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ समजेलच. स्वीट फॅमिली म्हणजेच साहिल कोयंडे दादा जे खूप भारी व्हिडिओ बनवतात त्यांना भेटायचं आहे. आणि त्याच्यानंतर अजून 2-3 जणांना भेटायचं आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.